आपल्या मस्त मजेमध्ये बसले होते. जप जे आपले चालू होतं. पूर्वी ध्यान करत होते, धारणा करत होते. मी असंच म्हणलं एक जणाला, अरे म्हणलं बाबा ध्यान करावं, 5 मिनिट बसावं असं ध्यान करणं करून. हो बसावं म्हणलं. बरं महाराज. घरी गेला, देवाच्या तिथं बसला, डोळे मिटले ना. असे मिटल्यावर नंतर ते नको ते यायला म्हणत. दुसऱ्या दिवशी आला, काय गुरुजी सगळे सांगा ना बाबा मला ध्यान, मला काय हवामानला ते बसलो, ते खेकडे नागन काही माझ्या स्वप्नात यायला लागला, मला ध्यानामध्ये काही यायला लागला मला. अरे येड्या, तुझ्या मनामध्ये असतं तर तिथे येईल ना. खेकडे येतील, माकडे येतील, काही येतील. ध्यान म्हणजे भगवंताचं चिंतन. विष्णू दिसला पाहिजे, कृष्ण दिसला पाहिजे, म्हणून ओम भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. तसं ती ऋषी भगवंताचं ध्यान करत होते आणि चिंतन भगवंताचं करत. भगवंता तू कसा आहेस? दीनांचा दयाळा आहे. तू कसा आहेस भगवंता? तू खूप मृदू आहेस असं म्हणत असताना ती त्यांच्यामध्ये खूप मग्न झाले होते. मग कोण आलंय का, गेलंय का, आमकाय का तमकाय का, त्यांना काही ज्याची समाधी लागलेली असते ना त्यांना काही कळत नाहीये. मग हा राजा तृषित, हा तहान लागलेला, वृषित हा भूक लागलेली, ते गेला आणि त्यांना वाटलं आता महाराज इथे आहेत. गेला, हो गुरु हो गुरुशे हो, मी आमच्या गोत्राचा आहे, माझं नाव असं असं आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, नमस्कार केला. पण हे महाराज होते ध्यानात. हे महाराज होते ध्यानात होते. हे परत म्हणलं हो महाराज मी आलोय. परत 2 वेळी म्हणला, परत 3 वेळी म्हणला. पण ते महाराज काही कशी ज्याचं ध्यान लागले ते कुठलं कसे उठणार ना. ध्यान लागलं होतं त्यांचं. याला आला राग. मी राजा, परिस्थिती म्हणजे राजा, तुमच्या समोर आलेलो आहे. अहो महाराज, हो ऋषी, हो ऋषी असं म्हणतोय आणि तुम्ही डोळे उघडीत नाही. आपल्याला पण राग येत नाही का? थोडं आपलं कोणी ऐकून नाही ना, कुणीच आपलं काही ऐकलं नाही, आपला काही कमी राग नाहीये. आपला वैताग्या राग असतो आणि त्यांचा राग थोडा वेगळा असतो. तर त्या काय केलं, तिथे एक सर्प पडला होता, म्हणजे नाग होता. परीक्षितीनं काय केलं, तर त्याला मुंग्या वगैरे ते सगळ्या त्या नागाला सापाला लागल्या होत्या. बाण घेतला, बाण भात्यातला, तो सर्प असा उचलला आणि त्या महाराजाच्या गळ्यात. ते महाराज त्यांचे म्हणे हम तो पैदा हुए है, तुम्हाल्यासारखी त्यांचे लागलेली ती ध्यान. तरी महाराजांचं लक्ष नाही. आता येणे नाक टाकला, रागात आला आणि जाऊ द्या मला, नाही तर नाही. मग तसाच तो घरी आला. पण याच्यामध्ये असं झालं, कौशिक नदीच्या ठिकाणी त्यांचा मुलगा शृंगी आंघोळ करत होता, पूजा संध्या वगैरे करत होता. त्याची मित्र, त्या ऋषीचे मित्र त्याला जाऊन सांगाले, अरे तू इथं आंघोळ करायला, तुझ्या वडिलाच्या गाळ्यामध्ये ते राजा आला आणि त्यानं नाक टाकला ना सर्प होता, टाकला. शृंगीनं काय केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प पडला, तिथं लंघित मर्यादा, जे उल्लंघन केले आहे मर्यादाचं, माझ्या वडिलाला ज्याच्या गळ्यामध्ये ज्यानं सर्प टाकलाय, ना टाकलेला आहे, 7 दिवसाच्या अगोदर तो मरण पावला. तो आपला संकल्प नाही बरं, संकल्प त्याचा शृंगीनं सोडल्या बरोबर. आता काय करावं काय नाही, काय करावं. तो मुलगा आला, अंघोळ वगैरे काय केलं ते आला. वडील ध्यानस्थ बसलेले होते.
ते गळ्यामध्ये सर्प वगैरे सर्व तसाच. आल्यानंतर 5 मिनिटांनी ते वडील उठले, ऋषी उठले आणि उठल्यानंतर श्रमिक ऋषी होते बरं का. भागवतामध्ये वर्णन आलं नाही पण रामायण आलंय. ते श्रमिक ऋषी होते. त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला. श्रमिक ऋषी आपल्या ध्यानातून उठले. उठल्याबरोबर मुलगा तिथं होता आणि तो रडायला लागला. मुलगा अहो बाबा, आपण त्याच्या आद्यात नाही मध्यात नाही काही नाही. आपण म्हणतो ना आम्ही यांच्या आद्यात नाही आणि त्यांच्या मध्यात नाही, आम्ही कोणातच नाही. तसं म्हणले बाबा, आपण इथं आपण ऋषी तुल्य, आपण जंगलामध्ये, आपण आचरण आपलं आपलं करतो, आपण कोणालाच काही केलं नाही. पण जंगलामध्ये जर आपल्याला असं त्रास देत असतील तर. ऋषीला म्हणल्यानंतर रडायला लागला. हो, ऋषी म्हणले बाळा काय झालं? अहो म्हणले बघा ना तुमच्या गळ्यामध्ये त्यांना काय केला, सर्प टाकला. आणि म्हणले मी त्यांना शाप दिला. काय शाप दिलास? ते म्हणले नाही बरं झालं, असा शाप द्यायचा असतो. तर आपण म्हणलं का नाही, पोराने मारलं, आईने 2 मारले, हा असंच करायचं. 2ला 4 मारायच्या, हा पावशेर होईल समजलं का. तर काय होतं, उठले आणि मुलाला म्हणले अरे नाही मग काय असं नाही करायचं. त्यांना ध्यान लावलं ऋषींनी. श्रीमक ऋषीने काय केलं, ध्यान लावलं आणि बघितलं कोण राजा होता. अरे राजा परीक्षित, आपला राजा. अरे तो असं करणार नाही, त्याचं वंश परंपरा नाही आहे, सर्वांना सांभाळून नेणारी परंपरा आहे त्याची, तो असा करू शकत नाही आहे. अरे अरे कशाला श्राप दिलास रे? बाबा आता श्राप तर दिलाय. अरे जा त्याला जाऊन सांगा, राजाला जाऊन सांगा की तुला शाप दिलेला आहे आणि 7 दिवसाच्या आत तुला मरण येणार. एक त्यातले ऋषी गेले. राजा घरी गेला होता, वस्त्र वगैरे काढली होती आणि घरी गेल्यानंतर त्याला पण पश्चाताप झाला. अरे मी या नगरीचा राजा आहे आणि जे ऋषी ध्यानामध्ये बसले होते त्यांचा काही दोष नव्हता, काही दोष नव्हता, आणि मी त्यांच्या गळ्यामध्ये हात ना टाकला. मी पापी आहे, मी असं करायला नाही पाहिजे. आणि मनातल्या मनामध्ये खंत करू लागला. इतक्यामध्ये ऋषी आले दुसरे, बोले ओ राजेसाहेब बाहेर या, तुम्हाला त्या शृंगीनं शाप दिलाय की 7 दिवसाच्या आत तुम्हाला मरायचं आहे. अरे काय करा? मगाशी म्हणलं ना घे घे घे, रामनाम घे. कशा करता घ्यायचा आहे, अशा वेळी उपयोगाला येतं. तुम्ही जर जसं आपण सेफ डिपॉझिट ठेवतो ना, कशा करता की एनी टाइम आपल्याला त्याचा उपयोग करता येईल, तसं नामस्मरणाचं आहे. जितकं तुम्ही नामस्मरण करणार ती तुमच्या फायद्याचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला वेळ मोकळा मिळाला त्यावेळेस नामस्मरण करा. कोणाकडे काही बघू नये. एकादशीच करते, द्वादशीलाच करत नाही, हरिपाठ दररोज म्हणते आणि पाहुणे आले की म्हणतच नाही असं म्हणून जाऊ. पाहुण्याला पण बसवावं, त्याच्याने पाहुण्याचा पण उद्धार होतो. काही काही होणार नाही गुन्हा, दररोज म्हणत असते पण 2-3 दिवस झाली पाहुणे आले आणि माझं काही मनच लागलं. आता मन लागायचं आणि हरिपाठाचा आणि पाहुण्याचा काही संबंध. तू बस ना 5 मिनिट बसा, ते पण ते चांगला असलं तर तो पण येईल, तो पण म्हणेल. दुसऱ्यामुळं आपलं जे नित्यकर्म आहे ते सोडू नये, ते करतच राहावं. 5 मिनिटं बसेल. तसं याला पण खंत वाटली आणि तिने येऊन सांगितलं
आता काय करावं, काय करावं आणि काय करू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्नान वगैरे केलं, वल्कले नेसली हो, वल्कले नेसली, सूट बूट नाही घातला. पैसा असताना, मुनी मागाशी म्हणलं ना, बुद्धी कर्मानुसारिणी. मजा मौज आहे ना, कर्म चांगला असेल तर तुम्हाला तसं आठवतं. राजा आहे काय, विश्व काय कमी का त्याला, पण भरलेले असे वस्त्र घातले नाही, वल्कले घातले, वल्कले. आणि रथामध्ये बसला आणि निघून शुकता इकडे गेला. गेल्यावर या ऋषीकडे जायचं, नमस्कार, मला 7 दिवसात मरण येणार आहे, काही उपाय आहे का? नाही हो. नमस्कार दुसऱ्या ऋषीला, 7 दिवसामध्ये मला मरण येणार आहे, काही उपाय आहे का हो? प्रत्येकाला विचारू लागला, पण कोणीही त्याचं उत्तर, आजचं उद्या होईल मरण, पण तुम्हाला ते सुटणार नाही. विचारू लागला काय करावं आणि काय नाही. आणि कुंतीनं सांगितलं होतं, कुंतीनं सांगितलं होतं की मला ज्या वेळेस अडचण येते, ज्या वेळेस मला अडचणीमध्ये असते, मी कृष्णाचा धाव करतो. कितीही मला संकट येऊ दे, काहीही होऊ दे, मी कोणाचा धावा करत होते? कृष्णाचा धावा करत होते. आणि हे वाक्य राजा परीक्षितीच्या लक्षात आलं, अरे माझ्यावर संकट आहे ना, खूप मोठं संकट आहे, मी या ऋषीकडे जातोय, ती नाही म्हणतायत, त्या ऋषीकडे जातो, नाही म्हणतायत, हा काय करा, काय करणे. कहाँ छुपे भगवान करो मत देरी, तुम कहाँ छुपे भगवान करो मत देरी, दुख करो द्वारिका नाथ चरण में, दुख करो द्वारिका नाथ चरण में, द्वारिका नाथ चरण में तेरी. यही सुना है दीन बंधु तुम सबका दुख हर लेते. मी ऐकलंय, ए भगवंता, मी काय केलंय? ऐकलंय, तू कसा आहेस? यही सुना है दीन बंधु तुम सबका दुख हर लेते, जो निराश है उनकी झोली आशा से भर देते, निराश है उनकी झोली आशा से भर देते. अगर सुदामा होता मैं तो, अगर सुदामा होता मैं तो द्वारिका आता, बाबा सुनो कर मैं मन की बात बुझाता. तुम सुनो नहीं, तुम बनो नहीं अनजान. कृष्णा, तू अनजान बनू नको, तू ऐक,
तुम बनो नहीं अनजान, सुनो भगवान करो मत देरी। दुख हरो द्वारिका नाथ चरण मैं तेरी। दुख हरो द्वारिका नाथ चरण मैं तेरी। दुख हरो द्वारिका नाथ चरण मैं तेरी। भगवान जो भी शरण तुम्हारी आता, उनको धीर बनाते। भगवंता, तुला जो शरण येईल ना, त्याला तो काय करतोस? धीर देतोस. नहीं डूबने देते दाता, नैया पार लगाते. त्याची नौका डुबू देत नाही भगवंता तू. त्याची नौका काय करतोस? पार करतोस. हे भगवंता, तुम ना सुनोगे, तू तर ऐकणार नाहीत ना. तुम ना सुनोगे, मैं अपनी व्यथा किसको बताऊं. माझी व्यथा मी कोणाला सांगू? हे भगवंता, द्वार तुम्हारा छोड़ के भगवन और कहाँ मैं जाऊं. तुझं दार सोडून, तुझ्याकडे सोडून मी कोणाकडे जाऊ? भगवंता, प्रभु कब से रहा पुकार मैं. भगवंता, मी केवढ्यापासून त्याला आता ओरडू ओरडू सांगतो हो का त्याला. प्रभु कब से रहा पुकार मैं, तेरे द्वार करत मैं देरी. दुख हरो द्वारिका नाथ चरण मैं तेरी. 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 दुख द्वारिका नाथ चरण मैं तेरी. दुख हरो द्वारिका नाथ चरण मैं तेरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजीनं सांगितलं होतं त्या गोष्टी लक्षात आल्या. म्हणून जुन्या माणसानं काही गोष्टी सांगितल्या सांगाव्या. जरी पोरांना पटलं न पटलं कानावरून जाईल ना. आता त्यावेळी कानावरून गेलं, याच्या लक्षात आलं आणि कृष्णाने पुकारायला लागलाय. हे भगवंता, मी कोणाला शरण देऊ? तुझा इतिहास पाहिला मी. नैया डुबने नहीं देते तुम, किसकी भी नैया हो पार लगाते हो. आणि तुझ्या दारामध्ये उभा आहे, मी तुझी पुकार करतोय तुला. हे भगवंता, असं म्हणल्यानंतर या ऋषीकडे जातो, त्या ऋषीकडे जातो. कोणी सांगतात, आजकालच्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, हा ऋषीच्या दारामध्ये गेला, कोणी शाप दिलाय? शृंगी. शृंगी ओपन होत नाही. परत ओपन होत नाही. ऋषीच तसा होता. आता आपला आशीर्वाद पाहतो ना बाया बायांच्या पाण्यावर, हो असं होईल तुझं, काही होत नाही, काही केलेलंच नाही, काय होणार आहे तुझं? त्याला अगोदर तपश्चर्या केलं करावं लागते, तेव्हा ते खराब होतो. नाही तर असं होत नाही आणि तुझे होत काही गरज नाही आहे. त्याला तपश्चर्या करावं लागते, खरं खोटं करायला लागला. तसा हा प्रत्येक ऋषीच्या घरी दारात जातो आणि शाप दिला म्हणतो. ते म्हणतात बाबा आम्ही पाहतो, एखादा साधा ऋषी जर असेल, ऋषी हे महानच आहे, पण त्यातला त्यात एखादा जर थोडा तुला ऑनलाईन जर थोडा फॉर्म भरता आला तर भरत होता त्याच्यामध्ये, तर ते पाहून टाकतात. पण शृंगी म्हणली की काही उपयोग
नाही. मग भगवंतानं ओळखलं आणि अचानक शुकदेवांना प्रेरणा केली. कोणाला? शुकदेवाला. ध्यानामध्ये बसले होते. अरे भक्ता करता जावं लागले आणि काही नाही, क्लिक झालं आणि जे वाऱ्याच्या वेगाने निघाले शुकदेव. फोन करतो, येतो, जातो, पण नाही. उंचे पुरे असे कुरळे केस, अजान बाहू. अजान बाहू म्हणजे मी आज कीर्तनात सांगितलं, मधलं बोट पायाचं जर मोठं असलं तर बायको आपल्या ऐकण्यात असत. पायाचं कुठलं बोट? मधलं बोट. तर दुसऱ्या दिवशी आला ना माझ्याकडं, हो म्हणला महाराज माझा म्हणला मोठं नाही लहानही नाही, मग अशा वेळेस मी काय करू? ती म्हणत मोठं असलं तर ऐकणार, आता मला पुढे नाही मागत नाही, मी काय करेन? मला आता नामस्मरण कर, नो भगवते वासुदेवाय. अरे असं नको ढवत असता का ते काही उंच्या पुरे अगाण बाहू. सुखदेव कशा होते? आपले शंकर महाराज आता ते लिहायला ना काकरादास शंकरदेव महाराज, किती लोक जातात त्यांच्याकडे बाबा. ते अजान भाऊ होते. खूप लोक जे मोठे असतात ना अजान, थोडे म्हणजे गुडघ्याच्या खाली त्यांचे हात येतात. आपले हात आहेत ते गुडघ्याच्या खाली येतात, त्यांना अजान भाऊ म्हणतात. होते असे निघाले तेजक पुंज नामस्मरणानं आणि आल्याबरोबर हे सगळे ऋषी बसले होते त्या ठिकाणी. हा जो प्रत्येक ऋषीला विचारायचा होता ना, पहा माझं काही होईल का? नामस्मरण केल्यावर काही होईल का? जप केल्यावर होईल का? आमका जप केल्यावर होईल का? यज्ञ केल्यावर होईल का? तर प्रत्येकाने काय सांगितलं होतं? होणार नाही. भगवंतानी शुकदेवाला प्रेरणा दिली आणि शुकदेव त्या ठिकाणी आले. तो मोहर पाहिला सगळं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ही जशी संतांची मांदी आली पंढरपूरला या, का म्हणालो मी? सगळे संत बसलेले आहेत तिथं, तसे ऋषी मुनी सगळे तिथं बसले होते. आणि त्या ऋषी मुनींच्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोण आले? शुकदेव आले. आणि त्यांना बघितलं की राजा बसलेला आहे, परीक्षिती बसलेला आहे, त्याची बायको आहे, मुलगा आहे. त्यांना ताबडतोब ओळखलं की पेशंट हा दिसतोय. ओळख येते ना घरामध्ये. घरामध्ये आल्या गेल्या गेल्या सगळे गप्प असले ना ओळखून घ्यावं. कारण बोल कुणीतरी पुढे येतं बोलतं या महाराज बसा करता काहीतरी होतं ना. सगळे शांतता असली की महाराजांना दुसऱ्या दिवशी यावं. तसं सगळे ऋषी बसलेले, परीक्षिती राजा बसलेला आहे, बायको बसलेली, मुलगा बसलेला आहे. आणि शुकदेवांनी बघितलं बरोबर हे पेशंट आहे. आणि राजाला नमस्कार केला. परीक्षितीनं शुकदेवांना नमस्कार केला
आता सांगितल्यावर जे लोक करीत नाही तो त्यांचा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन आणि माता पिता. बघा हे काय तर थांबले नाहीत ते. आता आपण एखाद्याला म्हणलं उद्यापासून गंध कपाळ दिसलं पाहिजे, दुसरी दिवशी भागवतालाच नको. गंध लावा, कुठं आमका करा, कुठं कपडे हेच घालू नका, कुठं एवढे महाराज बघितले, एकाने सांगितलं नाही गंध लावा आणि गंध लावा. अरे हे स्वतः करताय, तुझ्या करताय. महाराजाची मंजूर झालेली आहे, लग्न झालेलं आहे, महाराजाचा काही संबंध नाही. आपली बुद्धी त्या ठिकाणी चालत नाही ना, म्हणून गुरुची बुद्धी वापरायची. आपली बुद्धी चालत नाही ना, म्हणून गुरुची बुद्धी त्या ठिकाणी चालवायची. शुकदेवांना नमस्कार केला. हा बैस, परीक्षिती बैस. कळालं? त्यांना नमस्कार केल्यानंतर म्हणजे तुझी आजोबा एवढे शूरवीर, तुझे सगळे वडील शूरवीर एवढं सगळं, आणि तू मरणाला भेलास. आणि ते काही युद्धात नाही, बाण येणार आहे, लागणार आहे, रक्तबंबाळ होणार आहे, असं काहीच नाही रे. एसी मध्ये बसल्यासारखं होणार आहे त्याला. नाग येणारे चावून आणि जाणारे साधे. युद्धाचं काही तरी तू घाबरायला लागला. इथं त्यांनी खटवांग राजाची कथा सांगितली. खटवांग राजा लागलीच उद्धारून गेला. खटवांग राजाची कथा त्या ठिकाणी सांगितली. आणि राजा परीक्षितीचा मुलगा जन्मेजय तो पण तिथं बसला होता. सर्वजण बसला आणि मृत्यूशी असं बसल्यानंतर त्यानं म्हणले, महाराज परीक्षिती मला या मृत्यूसमयी माणसानं काय करावं. ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्यानं काय करावं. वरियाने ते प्रश्न, वरियाने ते प्रश्न ऋतो लोकहितं द्रपम आत्मश्री संभूता पुंसा शुद्धव्याधिपरः. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीनं काय करावं. फराळ करावं का, वेळ झाली म्हणली, आता पैसा घ्यावा ऐ जेवा, तर काय करावं असं त्याने सांगितलं. शुकदेव म्हणले, राजा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आणि सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न येतो की मृत्यू समयी आपण काय करावं, काय करावं. पण तुला अगोदर सांगतो म्हणले, ऐक. तू म्हणलास ना की काय केल्या, कुठली उपासना केल्यानंतर मला काय मिळेल. कुठली उपासना केल्यानंतर काय मिळेल, की कुठला जप करू विचारायलाच ना तुम्हाला. आता मी तुला सांगतो, ऐक. कशाची उपासना केल्यानंतर काय होते. तुला तेजस्वी व्हायचे असेल, तेजपुंजन व्हायचं असेल तर गणपतीची उपासना करा. राजा परीक्षितीनं विचारलं होतं, मी काय करू, कशाची उपासना करू, काय काय केल्यानंतर काय मिळेल. तरी सांगितलंय त्यांनी, तुम्ही तेजस्वी व्हायचं असेल तर गणपतीची उपासना केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, बृहस्पती सुक्त म्हणलं पाहिजे असं सांगितलं आहे. इंद्रिय चांगले पाहिजे असतील, इंद्राची उपासना. इंद्रिय आपले चांगले राहावेत, काही होणे आपल्याला, तर काय करायचं, इंद्राची उपासना करायची. प्रजा चांगली पाहिजे असेल म्हणजे संतती चांगली जर पाहिजे असेल तर ब्रह्मदेवाची उपासना करायची. नंतर संपत्ती जर पाहिजे असेल दुर्गा देवीची पूजा करायची.
दीर्घीची पूजा करावी सांगितलं. तेजस्वी व्हायचं असेल अग्नीचं पूजन. परीक्षितीला राजा सांगताय सुखदेव काय कशाची उपासना केल्यानंतर काय तुला साध्य होईल ते सांगतायत. त्यांनी पण सांगितलं आणखीन खिचडी खायला आपल्याला 1 तास आहे, खाई लागली आहे, काही काळजी करू नका, जास्त उठबसा करू नका, एका ठिकाणी बसा, सर्वांना मिळणार आहे, कोणीही संपली असं म्हणणार नाही. खूप करायला सांगितलेली आपण. वास आला तरी तिकडं बघू नका. हे काय उपासना केलेली याचं महत्वाचं आहे. झालं आता आपलं 10 मिनिटात कथा संपणार आहे. त्यानं फक्त सांगितलं की जाय जास्त करू नका. अरे मी सांगाय मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी सांगायला लागले. तर धनप्राप्तीचं इच्छा असेल तर अष्टवसु देवाचे पूजन करावं. अष्टवसु देवता आहे त्याचं पूजन करावं. पराक्रम करायचा असेल एकादशी रुद्राचं पूजन करावं. पराक्रम जर आपलं करायचं असेल एकादशी रुद्राचं पूजन करावं. खाण्यापिण्यासाठी अन्नासाठी जर करायचं असेल तर माता आदितीचं पूजन करावं. माता आदिती तिचं पूजन करावं. आणि ज्याला स्वर्ग पाहिजे असेल, ज्याला स्वर्ग पाहिजे असेल 12 आदित्यचं पूजन करावं. म्हणजे महाराज कोण स्वर्गात गेले कोण काय गेले इथंच माझ्याच्यानं काही होईना, पण ऐकून ठेव ना. सर्व संग्रह कर्तव्यम कोकालो फलदायका. संग्रही सर्व असलं तर कुठल्या वेळेला काय उपयोगाला येईल काही सांगता येत नाही. आणि ज्याला स्वर्ग पाहिजे असेल त्यानं 12 आदित्याचं पूजन करावं असं सांगितलं. राज्य मिळावं असं ज्याला वाटत असेल त्यानं विश्वे देवाचं पूजन करावं. विश्वे देवाचं पूजन करावं. आपला लोकांनी ऐकावं. महत्वाचा प्रश्न आला बरं का. मी मागापासून तेच सांगायलो, परत शुकदेव पण तेच सांगतायत की ज्याला वाटतं लोकांनी आपलं ऐकावं, तुम्हाला वाटत असेल घरच्यांनी माझं ऐकावं, म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळ्यांना बरं का वाटत, तर त्यानं काय करावं, साध्य देवाची उपासना करावी. आयुष्य वृद्धी करता अश्विनी कुमारांचं पूजन करा. ज्याला आयुष्य वाढावं वाटतं तर त्यानं अश्विनी कुमाराचं पूजन करावं. शरीर चांगलं असं वाटतं त्यानं पृथ्वीचं पूजन करावं. शुकदेव राजा परीक्षितीला सांगताय. जसं आपल्याला तुम्हाला ते महाराज सांगतात ना दर सोमवारी उपाय काय करा, भागवतामध्ये पहिल्यापासूनच आहे, पण आपण कधी वाचतच नाही ना. नको ते वाचायचं आणि तसं ठेवायचं. अहो महादेवाला प्रत्येक गावी पहिलं काय होतं माहिती का, स्नान झालं की ओल्या कपड्यांनीच घागर घ्यायची ते महादेवाला पाणी तुला जसं पाहिजे तसं घे. पहिल्यापासूनच होतं ते, नवीन काही नाहीये. पण आपण विसरलो होतो. आपण काय झालं होतो, गावात तेच होतं पहिलं. मारुतीला कुणी मारुतीला घालील किंवा कुणी महादेवाला घालील, पाणी घ्यायचं हापशाचं किंवा घरातलं घ्यायचं आणि मारुतीला किंवा महादेवाला टाकत होतं. तसंच त्यांनी सांगितलंय. तसं शुकदेव म्हणतात शरीर चांगलं पाहिजे असेल तर पृथ्वीचं करावं. आणि आपण भ्रष्ट होऊ नये असं जर वाटत असेल तर द्यावा पृथ्वीची उपासना करावी. उत्तम रूप पाहिजे असेल तर महाराज बाकीचं काही सांगू नका, पण एवढं सांगा काय खर्च होतो बायकोला माझ्या, काय सांगावं. पिवळं लावायचं वेगळं, हिरवा लावायचं वेगळं, मधी कॅन्टा वेगळा, परत लाखो रुपये जातात म्हणले होत्या पेंटिंगला. तरी दुसऱ्या दिवशी परत धुवावं लागते. एवढा पैसा खर्च करून दुसऱ्या दिवशी धुवावं लागते ना. तसंच आपल्या ग्रंथांनी आहे. आणि तुम्ही जर तुमचं ओरिजिनल तेज पाहिजे असेल ना, जप करा. जपामध्ये खूप ताकद आहे. ओरिजिनल तेज आहे, काही लावायची गरज नाही. उत्तम रूप पाहिजे असेल तर गंधर्वाची उपासना करावी. चांगली पत्नी पाहिजे असेल, एक महत्वाचा सध्या कलियुगामध्ये एक महत्वाचा उपाय आहे. तुम्ही कशाला काय बघायला लागले आता. ते एक
हे ज्याचं झाले त्यानं विचार करू नका, ज्याचं राहिले त्याच्याकरता विष्णुदेवानी सांगितलंय. ज्याचं राहिले त्यानं, आणि ज्याचं झालं त्याने आता विचार करायची गरज नाही. तर त्यानं सांगितलं चांगली पत्नी जर पाहिजे असेल तर उर्वशीची पूजा करावी. उर्वशीचं सगळ्यांचं आधिपत्य जर पाहिजे असेल, सगळ्यांचं आधिपत्य म्हणजे सगळ्यांनी माझं ऐकावं. सगळ्यांचं आधिपत्य म्हणजे सगळ्यांनी माझं ऐकायचं असेल तर ब्रह्मदेवाची पूजा करावी असं सांगितलं. आणि ज्याला यश प्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञरूपी विष्णूची उपासना करावी. आणि ज्याला पैसा पाहिजे असेल, हे पण महत्वाचं, ते सध्या कलियुगात पैसा करता तर सगळं चालू आहे ना. पैसा कार्य करण्याकरता वरुण देवताचे पूजन करावं असं सांगितलेलं आहे. वरुण देवाचे पूजन करावं. आणि विद्या प्राप्तीसाठी शंकराची उपासना. आपलं पोरग अभ्यास वगैरे जर काही करत नसल तर शंकराला एक पाणी घालायला लावा थोडं. ओम नमः शिवाय म्हणायचं नाही, शिवाय नमः. नंतर त्या महाराजांनी काय सांगितलंय ते नाही दुसरं शर्मा महाराजांनी काही सांगितलंय ना, शिवाय नमस्तुभ्यम काहीतरी सांगितलंय ना. हा, ते काहीतरी म्हणे जा, पण ओम नमः शिवाय म्हणायचं नाही. ओम हा म्हणायचा नाही, हिट असते त्याच्यामध्ये. शिवाय नमः म्हणायचं नुसतं. आणि ज्याला विद्या पाहिजे असेल त्याने शंकराची उपासना करावी. ज्याला पती पत्नीमध्ये सौख्य पाहिजे असेल तर पार्वतीची उपासना करावी. जास्त लोकांनी लक्ष द्यायची गरज नाही, जे आलं ते चांगलंय. फक्त उपासना करा, भगवंताची आराधना करा, उपासना करा. या वेळेवर आले, तुम्हाला माहिती आहे आता 5:30 वाजले ते, तुम्हाला सांगायची काही गरजच नाही ना काही. आणि हे आले ते एक बरोबर आले. हे जे आलेत ना आता, यांना पण योग्य वेळ आले. धर्माचं पालन व्हायचं आहे म्हणून विष्णूचं पूजन करायचं आहे. योग्याय योग्य दातव्यम. भगवंत म्हणतो आता झोप झालेली आहे त्यांची गाडी म्हणजे चांगली, आता वरी यायला काही हरकत नाही. कारण गुरुजी म्हणायचे बरं कुठे गेले होते, इथंच खाली काय प्रीतच होतं. तसं धर्माचं पालन करण्याकरता विष्णूचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे. संतती प्राप्त वंश वाढण्यासाठी श्राद्ध पक्ष करावे, हे खूप महत्वाचं आहे. मी वारंवार सांगतो, वारंवार. काही जण म्हणतात गुरुजी बायकोला स्वयंपाक करता येत नाही, दुसरी बैला, पण श्राद्ध पक्ष करा. श्राद्ध पक्ष हे खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. एखादं कर्म कमी करा पण श्राद्ध पक्ष करा. कारण हेच नाही केलं लोकांना पितृदोष लागतो. मग पितृदोष लागतो काय करतो, जात नारायणाक बली करा, त्रिपिंडी करा. आणि ते करून सुद्धा, आणि याच्यामध्ये काय झालं माहिती का, आता काही जण लोक म्हणजे गुरुजी आम्ही काय केलं, या संस्थेला दान दिलं. काय नाही, तुझे वडीलच नव्हते तुला लागलं का, लागू कसं होईल ते. संस्था काय तुझे वडील आहे का, काही आहे का. वडिलाच्या नावानं आपण पाणी सोडतो ना, पिंड केले जातात. माझा कशाला विरोध नाही आहे, ते अन्नदान करायचे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण श्राद्ध केल्याशिवाय तुमच्या पितराचा उद्धार होणार नाही. पितराचा उद्धार जर करायचा असेल तर तुम्हाला श्राद्ध पक्षच करावं लागणार, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि श्राद्ध करावं, यक्षाचं पूजन करावं असं सांगितल्यानंतर आमचा गुरुजींचा चेहरा कसा फुलला आता संपायला म्हणून, तसा परीक्षित राजाचं ऐकले बरोबर. अरे मी आता काय भिणार आहे का, यांना आता एवढी हवा मारली सुखदेवांनी, असं करावं तसं करावं. त्यांना आनंद झाला. आणि इथं त्यांना काय केलेलं आहे, चतुश्लोकी भागवत सांग. त्याचा आपल्याला आता अर्थ सांगायला एवढा काही वेळ नाही आहे. थोडक्यामध्ये मी अर्थ तुम्हाला तो सांगतो, थोडक्यात सारांश त्याचा सांगतो. भगवंत काय म्हणतो आपण पहिल्या श्लोकात पाहिलं, सत चित आणि आनंद. तसंच या
येता चतुश्लोकी भागवताचा सुद्धा अर्थ काय आहे? सृष्टीच्या अगोदर फक्त मीच आहे. सृष्टीच्या अगोदर मीच आहे, आता सुद्धा मीच आहे आणि नंतर सुद्धा. भागवताचा चतुश्लोकी अर्थ सारांश इथे सांगायला गेले तर 7 दिवस हे पुरणार नाही आपल्याला. भागवत सुटले तेव्हा. आणि नंतर सत्य असत्य हे माझ्यापासूनच आहे. आपण म्हणतो ना हे सत्य आहे आणि ते असत्य आहे, ते पण कोण आहे? मीच आहे. सृष्टी नसली तरी मी आहे, प्रलय झाला तरी मी आहे आणि चांगलं झालं तरी मी आहे. सर्व सृष्टी रूप पण मीच आहे. आणि जेव्हा केव्हा या सृष्टीत स्थिती राहणार नाही, प्रलय होईल तेव्हा फक्त मीच राहणार. असा याचा सारांश आहे. मी एकदा म्हणू आणि आपण आरतीला लावू. मी एकदा म्हणतो, सर्वांनी हात जोडा आणि चतुश्लोकी भागवत याचा तो श्लोक आहे. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरस्यं तदङ्गं च ग्रहान् गदितं मया यावानं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञासु अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे ज्ञान्यदसदसत्परं पश्चादहं यदेयत्तच्च यो शिष्येत सोऽस्यम्. अर्थेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा मान्ति भूतानि भूतेषु चावचेतु प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयतिरेकाभ्यां यस्यात् सर्वतः सर्वतः एतन्मतं समादिष्ट परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु विवेचित करिहि चित्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्या वाणीला इथे विराम देतो आणि आजची कथा आपण संपूया. भगवंताची आरती होईल. सर्वांनी मनातले मनात नसता न म्हणता जशी मोडकी तुडकी येईल म्हणायचा प्रयत्न करायचा. आपली इथे कुठे स्पर्धा नाही आहे, आपली कुठं काही नाही आहे, पण सर्वांनी जशी तसं म्हणायचं. गुरुजी पूजन करतील आणि आरती होईल. चलो मन वृंदावन की ओर. चलो मन वृंदावन की ओर. चलो मन वृंदावन की ओर. प्रेम का रस जहाँ छलके कृष्ण नाम से भोर. चलो मन वृंदावन की ओर. भक्ति की रीत जहाँ पल पल है. भक्ति की रीत जहाँ पल पल है. प्रेम प्रीत की डोर. प्रेम प्रीत की डोर. राधे राधे जपते जपते. राधे राधे जपते जपते दिख जाए चित चोर. चलो मन वृंदावन की ओर. चलो
उद्या गंध लावून यायचं चांगलं. हा खाली बंद करायचं. साबुदाण्याचं येते का मला काही? पाणी फिरवायचं. ओम मृदं वासुदेव प्रगीत्या मिलियंत्रेण हायमन्नं प्रोक्ष येन वा प्रतिकृत्य ग्रासमुद्रयां प्रदर्शयति. ओम ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि. इकडनं या. अहो अस्तु श्री मंगलानि मोबाईल खाली भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जय हरिका चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री
नंदलाला बाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला देवाभिवन्दनम् आत्माभिवन्दनम् ॐ मा जन्येन जन्यामय जन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्त तत्र पूर्वे सादियाः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे सर्वे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमधिपत्यं समन्तपर्या ईशात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्ये समुद्रे पर्यन्ता